ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अजित पवार यांच्या बाबतीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे या प्रकरणाचा तपास करतायत, असं मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज आमदार रोहित पवार यांनी दिलेली तक्रार अर्ज गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडे सुपूर्द देखील केलाय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे। संकेत, काय अधिकची माहिती आहे? प्रियंका, जर आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनवर नाट्यमूळ घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या। रोहित पवार तिथे पोहोचले होते। त्यांनी जे VSR कंपनी आहे त्या कंपनीच्या विरोधात तक्रार देण्याचा तिथे प्रयत्न केला। सुरुवातीला तक्रार घेणार नाही असं देखील सांगण्यात आलं। प्रवीण मुंडे तिथे पोहोचले, उपायुक्त झोन 1 चे उपायुक्त आहेत प्रवीण मुंडे तिथे पोहोचले। ते पण आपण व्हिज्युअल्समध्ये अनेकदा पाहिलं की त्यात दोघांमध्ये शाब्दिक वाद होताना आपल्याला पाहायला मिळाला। पण त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांची VSR कंपनी विरोधातली जी तक्रार होती ती तक्रार दाखल करून घेतली। मात्र आता जी अपडेट आली आहे त्या अपडेटनुसार ही जी तक्रार आहे ही पुढे आता CIDच्या पुणे शाखेकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। आधी देखील बारामतीमध्ये गुन्हा दाखल झाला होता, ती सुद्धा केस जर आपण पाहिली तर ती देखील CIDकडे आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी आज ही तक्रार मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन यांनी जी स्वीकारली ती स्वीकारून आता ती जी तक्रार आहे ती आता पुणे येथील CIDच्या शाखेकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आता पुढे CID तपास करेल। संकेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।